नमस्कार, मी वैष्णवी. आपल्या माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आता एक 2-3 दिवसांपूर्वी जो शॉर्टला मी व्हिडिओ टाकला होता धाती गेना लग्गी म्हणून, तर ती धाती गेनाचा वापर करून ही लग्गी कशी वाजवायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बोल एकदम साधा सोपा आहे. फक्त धाती गेना हे अक्षर आहे आणि ते आपल्याला 4 मात्रांमध्ये वाजवायचा आहे. तर आपला भजे ठेका जो आहे तो 8 मात्रांचा आहे आणि हा जो बोल आहे हा 4 मात्रांचा आहे. तर याची 2 आवर्तन करून आपण तो भजनी ठेक्यामध्ये तशा पद्धतीने वाजवू शकतो. तर अतिशय सोपा असा हा बोल आहे. फक्त याला रियाजाची आवश्यकता आहे. तर हा बोल ऍज अ लग्गी म्हणून कसा वाजतो हे आपण पाहूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता यात विशेष असं काहीही करायचं नाहीये. आपल्याला फक्त धाती घेण्याची प्रॅक्टिस करायची. ती अशा पद्धतीने धाती ती हा एकदम आपल्याला शाईची जी किनार आहे तिथे वाजवायचा आहे. धा ती हा मध्ये वाजवायचा नाहीये दाबून, असा हलका तीचा धा ती गे ना. तर बोल कसा वाजवायचा आहे? धाती गेना 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 धाती, म्हणजे जो समेचा जो धा आहे तिथे आपल्याला वजन द्यायचंय आणि नंतर बाकीचा जो धा आणि गे आहे तो हलक्या पद्धतीने वाजवायचा. म्हणजे धाती गेना 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 धाती गेना. इथे फक्त धाती धाती गेना धाती गेना धाती गेना धाती गेना अशी इथे ह्या बोटांचे अशी मोशन होईल. शक्यतो हे बोट उचलायचं नाही जेणेकरून साऊंड हा प्युअर आणि क्लिअर ऐकू येईल. त्यात कोणतेही दुसरा साऊंड म्हणजे जर हे बोट उचललं गेलं तर गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे हे बोट न उचलता आपल्याला हे जितकं स्टेबल ठेवता येईल, अनामिका जी आहे ही शाईच्या किनाऱ्यावर जितकी स्टेबल ठेवता येईल तितकी स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करून ह्या 2 बोटांनी अशा पद्धतीने वाजवायचे. इथे जे स्थायीचं जे दुसरं वाक्य आहे अभंगाचं म्हणा किंवा कशाचंही म्हणा, आपण 3 वेळा गायक हा 3 वेळा म्हणत असतो. तर इथे तुम्ही उतरणी घ्यायच्या आधी याचीच ती आहे करून तुम्ही एंड करू शकता. म्हणजे धाती गेना 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 धा धाती गेना धाती गेना धा धाती गेना धाती गेना धिन धाती धिन धाती धिन धाती धिन. तर एकदा भजनी ठेक्यासहित ही लग्गी आपण वाजवूया. आता यात मला एक गोष्ट सांगायची राहिली की जेव्हा आपण उठाण घेतल्यानंतर ही लग्गी सुरू करतो तेव्हा त्या लग्गीला आणखी उठाव येण्यासाठी आपण असं 8 मात्रांमध्ये आपण वाजवू शकतो. म्हणजे जसं मी धाती नानाच्या लग्गीत धातीन ताडाची जी लग्गी होती त्या लग्गी वाजवताना याचा वापर सांगितला होता, तसाच तोच यूज आपल्याला इथे करायचा आहे. धाती गेना 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 असं 8 वेळा 8 मात्रांमध्ये आपल्याला ही लग्गी अशी वाजवायची आहे. धाती गेना 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 अशा पद्धतीने. तर जेव्हा आपण उठाण घेऊ त्यानंतर याचा यूज करून पूर्ण मी लग्गी वाजवून दाखवते.
एखाद्या अभंगासोबत ही लग्गी कशी वाजवली जाईल आणि प्लस त्याची तिहाई केव्हा घ्यायची आणि कसा शेवट करायचा हे मी तुम्हाला सांगते. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव, आपणची देव, आपणची देव, होय गुरु आपणची अशा पद्धतीने ही धाती गेनाची लग्गी वाजवली जाते. तर आज यासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसह, एका नवीन बोलासह, एका नवीन लग्गीसह. तोपर्यंत रियाज करत रहा, तबलामय रहा. धन्यवाद.